सुजल्यावर कळतं पवारांनी मारलंय कुठे. गेल्या 5-6 दशकातलं शरद पवारांचं राजकारण हे असं आहे. पवार बोलतात त्याच्या विरुद्ध करतात. हातचा डाव राखून शेवटच्या क्षणी मैदान मारणारा हा वस्ताद आहे. हे पवारांबद्दल राजकारणातला रही न कळणाऱ्यापासून ते दिग्गज राज्यकर्त्यांपर्यंत सगळेच बोलतात. अजित पवारांच्या निधनानंतर कधीही पाहिले नाही इतके खचलेले शरद पवार महाराष्ट्रानं पाहिले. पण 3च दिवसांनी झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा 12 फेब्रुवारीला होणार होती. ही तारीख अजितदादांनीच दिली होती. दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात ही अजितदादांची इच्छा होती. ती पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे असं शरद पवार म्हणाले. तेव्हापासून विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला. पण आता याबाबत काहीही बोलणार नसल्याची शरद पवार गटाची भूमिका आहे. त्यामुळे एकीकडे विलिनीकरणाला ब्रेक लागल्याच्या चर्चा असताना दुसरीकडे रोहित पवार मात्र अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय निर्माण करतायत. विलिनीकरणाला अजित पवारांच्या पक्षातील तटकरे, पटेल अशा नेत्यांचा विरोध असल्याचंही समोर आणलं जात आहे. या सगळ्यावर शरद पवार मात्र शांत आहेत. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुद्धा झाले. यावरून शरद पवारांनी मैदान सोडल्याची सुद्धा चर्चा झाली. पण गेल्या काही दिवसातल्या घडामोडींचे अर्थ काढले तर पवार मैदानाबाहेर थांबून मैदान मारत असल्याचंच बोललं जात आहे. कसं पाहूया त्या व्हिडिओमधून. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा पुढे आणला. विलिनीकरण व्हावं ही दादांची इच्छा असल्याचं नेत्यांनी सांगितलं. त्यावर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब करून विलिनीकरणाची ठरलेली तारीख जाहीर करून टाकली. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला. पण अजित पवारांच्या गटाकडून मात्र नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर हे नेते सोडले तर विलिनीकरणाबाबत स्पष्ट मत कोणीच मांडलेलं नाही. विलिनीकरणाबद्दल विचारल्यानंतर अशी कोणतीही चर्चा दादा असताना झाली नसल्याचं त्यांच्या अगदी जवळचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सातत्यानं सांगतायत. विलिनीकरणाबाबत बोलणाऱ्या खोसकर, झिरवाळ या नेत्यांना पक्षाच्या बैठकीत वरिष्ठांनी झापल्याच्या बातम्या आल्या. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लिपिकाने लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने त्याच्यावर कारवाई केली. पण या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्री झिरवाळांशी जोडण्यात आले. झिरवाळ विलिनीकरणाबद्दल बोलले म्हणून त्यांना ही शिक्षा देण्यात येते का? त्यांना या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतच सुरू आहे का, असा आरोप शरद पवारांच्या पक्षाकडून होतोय. या सगळ्यातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी या मासिकात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी लेख लिहिला. त्यात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणानंतर पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडेच देण्यात येणार होतं असं त्यांनी सांगितलं. पण आता आम्ही मागे लागलोय असं चित्र उभं केलं जात आहे. विलिनीकरणाची इच्छा असलेला नेताच राहिला नाही. त्यामुळे याविषयी आम्ही आता नो कमेंट्सची भूमिका घेतल्याचं स्वतः शशिकांत शिंदेंनी जाहीर केलं. या सगळ्या घडामोडींकडे बघितलं तर विलिनीकरण ही दादांचीच इच्छा होती. पण ती पूर्ण करण्यात तटकरे आणि पटेल अडथळा ठरत आहेत असं परसेप्शन उभं करण्यात शरद पवारांचा पक्ष यशस्वी होताना दिसतोय. तटकरे, पटेल हे नेते भाजपच्या जवळ गेलेले. विलिनीकरण झालं तर त्यांना शरद पवारांच्या नेतृत्वात काम करावं लागेल. कदाचित सत्तेतून बाहेरही बसावं लागेल. त्यामुळे वैयक्तिक राजकीय अँबिशन्ससाठी तटकरे, पटेल विलिनीकरणाला विरोध करतायत. शरद पवारांनी जन्माला घातलेला अजित पवारांचा पक्ष टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न करतायत. हे ठसवून देण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून होताना दिसतोय. त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा सुरू करून देणारे शरद पवार तटकरे, पटेलांना एकटं पाडतायत का, हा एक अंडरकरंट सुद्धा नाकारता येत नाही. दुसरा मुद्दा येतो तो अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर निर्माण होत असलेल्या संशयाचा. अजित पवारांच्या विमान अपघातात राजकारण नाही ना, याची चौकशी व्हावी असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघाताच्या दिवशीच सांगितलं. तेव्हा त्याच दिवशी संध्याकाळी शरद पवारांनी माध्यमासमोर येत यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात असल्याचं सांगितलं. पण अपघाताच्या तपासात त्रुटी असल्याचं सांगत रोहित पवारांनी 2दा मुंबई तर एकदा दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पण त्याचवेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा उल्लेख करत रोहित पवारांनी त्यांनाही संशयाच्या भोवऱ्यात अडकवलं. विमानांचं मेंटेनन्स करणाऱ्या भारतात 2च कंपन्या आहेत. त्यातली एक कंपनी प्रफुल्ल पटेलांशी संबंधित आहे. दादांना विमान देणारी VSR कंपनी स्वतःच्या विमानांचं मेंटेनन्स करत होती. पण या कंपनीत काम करणारे लोक कुठे आहेत, ते आधी कुठे काम करत होते, असे सवाल करत रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे प्रफुल्ल पटेलांना टार्गेट केलं. अजितदादा 27 जानेवारीलाच बाय रोड मुंबईहून बारामतीत येणार होते. पण त्यांना पटेलांचा का कोणाचा तरी फोन आला. त्यांच्या फाईलवर सह्या हव्या होत्या. ती फाईल यायला उशीर झाला म्हणून दादांनी दुसऱ्या दिवशी विमानाने जाण्याचा निर्णय घेतल्याचं राष्ट्रवादीचेच नेते
प्रमोद हिंदूरावांनी जाहीर शोकसभेत सांगितलं होतं. हाच धागा पकडून रोहित पवारांनी हिंदूरावांसारखे दादांच्या जवळचे नेते बोलत आहेत हे बघून आनंद झाला. कारण दादा गेले 4 महिने एकटे पडले होते. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार दादांच्या बाजूने असले तरी देश आणि राज्य पातळीवरचे मोठे नेते दादांसोबत नसल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. तर 27 जानेवारीला तटकरे आणि दादांची भेट झाली तेव्हा नरेश अरोरांचं शेकडो कोटींचं कन्सल्टन्सीचं कॉन्ट्रॅक्ट कायम ठेवायला दादांचा विरोध होता. पण तटकरे मात्र त्यासाठी आग्रही होते. त्यावरून तिथे थोडासा वाद झाल्याचा अंदाजही रोहित पवारांनी व्यक्त केला. रोहित पवार दादांच्या मृत्यूच्या चौकशीबद्दल करत असलेल्या पाठपुराव्याला आता सुप्रिया सुळेंनी सुद्धा पाठिंबा देऊन सत्य पारदर्शकपणे समोर यावं. रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं म्हटलंय. या सगळ्यातून अजितदादांच्या अपघातामागे घातपात असल्याच्या जनतेच्या मनातील संशयाला बळ मिळून रोहित पवारांना सहानुभूती मिळते. पण तटकरे आणि पटेलांच्या अप्रत्यक्ष उल्लेखामुळे हे दोन्ही नेते मात्र डॅमेज होताना दिसतायत. पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो अजित पवार गटाच्या दुसऱ्या फळीतील आमदारांचा. अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षात एका मास लीडरची, जमिनीवरच्या नेत्याची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भुजबळ सोडले तर पहिल्या फळीतल्या तटकरे पटेल यांच्या राजकारणाला मर्यादा असल्याचं दिसतं. हे दोन्ही नेते सध्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. तसंच तटकरे, पटेल, भुजबळ यांची कार्यक्षेत्र कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रापुरती मर्यादित आहेत. राष्ट्रवादीचा आत्मा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातला एकही मोठा नेता सध्या अजित पवारांच्या पक्षात नाही. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापुरातून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांना आत्ताच्या सत्तेपेक्षा भविष्यात निवडून कसं यायचं याची चिंता लागल्याचं शरद पवारांचे नेते खासगीत सांगत आहेत. कार्यालयातल्या लिपिकाने लाच घेतल्याच्या प्रकरणात झिरवाळ अडचणीत आले. त्यांची पाठराखण करण्यासाठी तटकरे, पटेल, भुजबळ असे राष्ट्रवादीतले पहिल्या फळीतले नेते पुढे आले नाहीत. पण सुप्रिया सुळेंनी मात्र उघडपणे झिरवाळांची पाठराखण केली. तर तुम्ही एका आमदाराला भीती घालू शकता पण 35 आमदारांना भीती कशी घालणार असं म्हणत आपण राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या पाठीशी आहोत हा विश्वास रोहित पवार आणि शरद पवार गटाचे नेते देत आहेत. आपला पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना पूर्ण पाठिंबा असल्याचंही जयंत पाटील म्हणतायत. त्यामुळे ज्यांना तटकरे पटेलांचं नेतृत्व मान्य नाही, ज्यांना निवडून येण्यासाठी पवार या ब्रँडची गरज आहे असं राष्ट्रवादीतले आमदार भविष्यात शरद पवारांकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्याचा जर एकत्रित विचार केला तर विलीनीकरण होणार की नाही या प्रश्नाचं महत्त्व आता कमी झालंय. पण पक्षाचं नेतृत्व शरद पवारांकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या तटकरे पटेलांसारख्या नेत्यांना शरद पवार एकटं पाडताना दिसतायत. पहिल्या डावात सरशी केलेल्या आपल्या चेल्यांना वस्तात शेवटच्या डावात चितपट करणार ते सुद्धा मैदानाबाहेर राहून असंच आता बोललं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.